लंच नाही, दुपारच्या ड्युटीमध्ये सुट्टी आवर कुठलाही नाही. आता एक आवर तरी नाही तर सांभाळ तरी तिकडचं, आता काय असेल नसेल ते. त्यामुळे तिथेच करत राहायचं, काय लढायचं असेल ते. दुपारी 12 पर्यंत असं युद्ध चालू राहिलं. सिद्धी मसूदने शेवटी बंदूकवाला आणला. बंदूकवाला 1 मैल लांब आहे बाजीप्रभू पासून. त्याला माचणावर उभा केला. तो विचारतो सिद्धीला, किसको किस पर गोली चलानी है? वो बीच में जो आदमी दिखाई दे रहा है. आणि लांबून सुद्धा त्याला बाजी ओळखता आला. याचं कारण बकरीत असंच वर्णन आहे. सिद्धीनं त्याला सांगितलं, सगळ्यांपेक्षा जो लाल रंगात जास्त असेल तो बाजी गो, ज्याच्या अंगावर आता जखम व्हायला जागा उरलेली नाही. कारण लक्षात ठेवा, गंमत अशी असते, याने तलवारीनं घाव अडवायचा, याने तलवार चालवायची. याच्या टप्प्यात कोणी येऊ शकत नाही. त्यामुळं पुढची माणसं एकाची तलवार चालू असताना दुसरा भाला फेकायचा. याच्याकडे तलवार अडकली असताना समजा भाला इथं येऊन घुसला, आता दोन्ही हातात तलवारी आहे, तर मागच्या माणसाने फक्त तो उपसून काढायचा. 2 तलवारीनं एकाला मारताना एकाला अडवताना तिसरा फटका हिथं बसला तर तो फक्त डोक्याने होकवायचा आणि त्याला संपवायचा. असं एका वेळेला 10शी लढत राहायचं. 1 2 3 4 5 6 तास दुपारी 12 पर्यंत मारला बाजीनी त्या ठिकाणी. कल्पना नाही करता येतो. आणि सिद्धीनं गोळी जी सोडली, मात्र ती गोळी सुसू आली, ती गोळी सुसू आली. आहा त्या काली वर्मिती घुसली, ती गोळी सुसू आली. आहा त्या काली वर्मिती घुसली. श्रीबाजी विव्हळ पडला, श्रीबाजी विव्हळ पडला. मागुती काहीसा उठला, बेहोश वीर वर बदला. असा गोळी लागलेला बाजी सगळ्या सैनिकांना सांगतो, बाजी बरं आहात ना? बाजी म्हणले, घाबरू नका, यम आला तरी त्याला सांगीन. तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अन चला घालू स्वातंत्र्य संगती रिपूवरी घाला. हाजी जी हाजी जी हाजी. आता बाजी प्रभूला लोक सांगायला लागले, बाजी तुम्ही पडलेला दिसला. माणसं आपली माघार घेऊ लागली आहेत, ओठलात तर काम होईल. आणि छातीत गोळी असताना माझे दांडपट्टा घेऊन उभे राहिले. मात्र कचरला मराठी भाला, कचरला मराठी भाला. बाजी तो आला तोलुनी धरला. रणिरंग पुन्हा येसाचा, रणिरंग पुन्हा येसाचा. गरजती मराठी रिपुचा, घ्या सूड म्लेंछ मत्ताचा. करमाळा रिपुच्या आतड्याच्या, लावा उट्या त्यांच्या रक्ताच्या. त्यांचा मस्तक चेंडू साचा. अरे समररंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला, अरे समररंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला. अन चला घाल स्वातंत्र्य संगती रिपूवरी घाला. हाजे जे हाजे जे. संध्याकाळी 4 वाजता राजे विशाळगडाला पोहोचले. सुरव्याचा वेढा मारून काढला. विशाळगडचा किल्लेदार सैन्यासकट खाली आला. स्वागत केलं. विशाळगडावरती राजे तासात पोहोचले. 5 सव्वा 5ला संध्याकाळी राजे विशाळगडावर होते. माणूस धावत पाठवला तोफखान्याकडे, पहिली तोफ उडवा. बाजीला सांगा आम्ही विशाळापर्यंत पोहोचलो. बरोबर 5:45ची वेळ. माणूस तोफेपर्यंत पोहोचला. बाजी छातीत गोळी असताना पुढे 4 तास माणूस दांडपट्टा चालवत राहिला होता. मजा नव्हती. अंगातलं रक्त जाईत असताच हा माणूस हातवर उभी, राजा पोचला का? आणि एवढ्यात मागचा सैनिक आला. बाजीने एकच विचारला, आपली माणसं किती राहिली आहेत? 300तले फक्त 50 शिल्लक आहेत बाजी. 250 आपले संपले. ते महत्वाचं नाही, हा तिथं दटून राहा. राजा पोचला का? बहुतेक पोचला का? लांबचा विशाळा दिसतोय. माणसं तोफखान्याकडे जाताना दिसताय. तोफ उडताना दिसतीये. काय सांगतो येड्या, तोफ उडताना दिसते. तो प्रकाश झोत दिसला. धडाड करून जो आवाज झाला, बाज 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 बाज. धडधडा 12 मग झाले, धडधडा 12 मग झाले. हास्यमुख केले, हास्यमुख केले. हा पहिला बार शिवाचा, हा पहिला बार शिवाचा. हा दुसरा कर्तव्याचा, हा तिसरा भवानीचा, हा चौथा महादेवाचा. अरे 12 5वा धडाडला, हरबोला जय झाला. अन चला घाल स्वातंत्र्य संगती रिपूवरी घाला. हाजे जे हाजे जे. बाजीने दांडपट्टा टाकून दिला आणि असाच्या असा देह ठेवला त्या खिंडीच्या तोंडावरती. बस म्हणले, आयुष्य कृतार्थ झालं. राजा पोचला विशाळगडावर.
सिद्धी मसूद 12 तास लढून असा वैतागला होता. त्याने तसंच्या तसं घोडदळ अंगावरती घातलं. परिणामतः बाजींचं अख्खं प्रेत मिळालंच नाही, मिळाले ते तुकडे प्रेताचे. भैरवी द्या. जे 50 सैनिक उरले होते ते खिंडीच्या जंगलात आसपास लपून राहिले. आता सैनिकाला जाऊ द्या. पण सिद्धी मसूद तिथपर्यंत पोहोचला, विशाळगडापर्यंत. म्हणला एका किल्ल्याला 4 महिने, आता विशाळगडचे 4, 252 किल्ले शिवाजीकडे आहेत. हे संपायचं कधी गणित आपलं? काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. सिद्धी जौहरला विचारायला गेलं पाहिजे म्हणून निघाला. मात्र आता विशाळगडावरती राजे फक्त एका गोष्टीची वाट पाहिजे. गुप्त रस्त्याने त्यांना पळवत आणलं. बाजींच्या प्रेताचे तुकडे पालखीत भरलेत आणि ते विशाळगडावरती आणले. अरे नका वाजव, तिकडचा नको, पुढचा वाजवायला हरकत नाही. विशाळगडापर्यंत कीर्तनाचं हेच तर नाटक आहे सगळं. गाणं वेगळं, गाण्याच्या वेळेला गाणं वाजवायचं असतं. कीर्तनाला म्हणजे सगळं कीर्तन वाजवायला लागतो. बुवाला वाजवायचा अख्खा. काय सिनेमावाले याच्यावर भाव मारतात. तिथं कसं अमिताभ बच्चन आईली मेलेली बघून रडायला लागला की लगेच बॅकग्राऊंड मागे त्याच्यावर मग लोकांच्या डोळ्यात नसलेलं पाणी येते बघा. ते राजे इतक्या आतुरतेनं वाट बघत. बाजीची पालखी येताना दिसली. राजाने आपले शेले सगळे आणले. आता हे फाडून फक्त बांधायचे बाजीला. समोर पालखी ठेवली. मात्र राजे घाईघाईनं जाऊन तो शेला काढायला आले. पटकन मराठी मावळ्याने हात धरला. राजे नाही, शेला काढू नका राजे, शेला काढू नका. का? तुम्हाला बघता नाही येणार. तो बाजी नाही येत त्या पालखीमध्ये. बघ, बाजीच्या प्रेताचे तुकडे आहेत राजे फक्त. बाजी गेला. कसा गेला एकदा बघा. शांतपणे गुडघे टेकून राजे खाली बसले. पालखीवरचा शेला बाजूला काढला. ओळखता येईना. हाताचे पंजे अजूनही दांडपट्ट्याच्या मुठीत अडकलेले होते. चालेल. दांडपट्ट्याच्या मुठीत अडकलेली मूठ अशी घट्ट मिटलेली, ती तशीच्या तशी उघडली. तो दांडपट्टा बाजूला काढला. चेहरा सुद्धा सजग नव्हता. हितनं कापलेला तिथनं कापलेला. भुवयामध्ये 3 वार लागले होते बाजीच्या. बाजीच्या मस्तकावरची पगडी केव्हाच उडाली होती. त्या मस्तकावर इतके घाव बसलेले पाहिले. त्या तुटलेल्या मनगटाच्या हातात सुद्धा राजाने हात अडकवला. बाजी, इतकी घाई झाली होती जायची, इतकी घाई झाली होती जायची. बाजी, तुम्ही माझे जीवाभावाचे मित्र. अरे तुम्ही मला अर्ध्या रस्त्यात असे सोडून जायला लागलात तर मी राजा झाल्यावर नाचायचो कुणी? मी सिंहासनावर बसल्यानंतर आनंदाने उत्सव करायचा कुणी? असे मला अर्ध्या रस्त्यात का रे सोडून जाता? शेजारचा मावळा सांगतो, राजे कल्पना नका करू, 12 तास बाजीनं छातीत गोळी असताना सुद्धा झुंज मारली. राजाने एकच वचन दिलं, बाजी काळजी नका करू. ज्यासाठी मेलात ते काम आम्ही पुरं करू. ज्यासाठी मेलात ते काम आम्ही पुरं करू. तुमचं बलिदान व्यर्थ जात नाही. माझ्या बाजीनं त्याच्या रक्तानं ती घोडखिंड पावन केली. उद्यापासून त्याचं नाव घोडखिंड नव्हे, पावनखिंड म्हणूनच त्या प्रांताला आता ओळखला जाईल. बाजी, ज्या स्वराज्यासाठी रक्त सांडलं ते आम्ही कार्य पूर्ण करू. अरे त्या आत्म्याला रास्त्यावर सुद्धा आनंद वाटतो असं ऐकल्यावर. आपल्या देशासाठी स्वातंत्र्य काळात मेलेल्या लोकांना मात्र हे भाग्य नाही.